नमस्कार, आपलं सर्वांचं सोनाली किचनमध्ये स्वागत आहे। आपण आज करणार आहे राजमा। चला तर मग पहिल्यांदा कुकरमध्ये घालून घेऊया राजमा। हा राजमा मी सकाळी 6 तास भिजून घेतलाय। सकाळी भिजत घातलाय। चला तर यामध्ये घालूया पाणी आणि ह्याच्या 6 शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे चांगला शिजतो हा। बघू शकता। चला तर कुकरचं झाकण लावलंय आणि आपण शिगडीत ठेवून 6 शिट्ट्या करून घेऊया। इथं राजमा करण्यासाठी मी घेतलेत 2 कांदे मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेत, 1 मिरची कट करून घेतली, कोथिंबीर, टोमॅटो घेतला चिरून, कढीपत्ता, तूप, थोडं तेल, हिंग पावडर, कस्तुरी मेथी, हळद, लाल तिखट, मीठ आणि हा मी घेतलाय राजमा मसाला थोडा। आपला कुकर गार झालाय का बघू। कुकर पण गार झालाय। आता फोडणीच तयार करूया आपण। कढई गरम करायसाठी ठेवली, तूप घालूया। तूप हे ऑप्शनल आहे, तुम्ही तेल घालू शकता। मी तेल हे घालणार आहे आणि तूप पण घालणार आहे। तुम्ही तेलच नुसतं घातलं तरी चालेल। तेल गरम झाले, ह्याच्यामध्ये घालूया कढीपत्ता। आता घालूया यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा, दोन कांदे मीडियम साईजचे चिरून घेतलेत मी, या भाजी। आपला राजमा शिजलाय का बघूया आपण अगोदर। बघू शकता आपला राजमा पण व्यवस्थित शिजलाय। ह्यामध्ये घालूया आता मिरच्या थोड्या हिरव्या, 1 मिरची घेतली मी कट करून। कांदा भाजत आहे, आता यामध्ये घालूया आपण टोमॅटो। हे सर्व भाजून घेऊया चांगलं। कांदा टोमॅटो भाजले, आता ह्यामध्ये घालूया आपण हे राजमा मसाला, मीठ, लाल तिखट, कस्तुरी मेथी, हिंग पावडर आणि हळद हे सगळं घालून घेऊया। हे चांगलं आता भाजून घेऊया। एकदम साधी सोपी पद्धत आहे। आता ह्यामध्ये घालूया आपण राजमा शिजवला येतो। हा चांगला मसाला शिजवून घेऊया। राजमा उकळत आहे बघा, असं दिसणार। आता यामध्ये घालूया कोथिंबीर आणि थोडा वेळ ठेवूया। हे बघू शकता, एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण खूप छान लागतो हा। कोणताही मसाला, गरम मसाला घालत नाही मी ह्यामध्ये। राजमा तयार झालाय, आता आपण ह्या वाटीमध्ये काढून घेऊया। बघू शकता कसा दिसायला, एकदम व्यवस्थित शिजलाय 6 शिट्ट्यामध्ये। अशा पद्धतीने एकदा घरी ट्राय करून बघा, खूप छान लागतो। असंच माझं चॅनल पाहत राहा। धन्यवाद।